नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची फायनली परीक्षा तिथीही जाहीर झालेली आहेत आणि यामध्ये परीक्षा जी होणार आहे आपली ते एका ग्रुपमध्ये होईल. त्याचबरोबर ग्रुप असतील आणि निगेटिव्ह मार्किंग काय आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आज इथं समजून घ्यायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपण अनेक दिवसापासून या गोष्टीची वाट पाहत होतो, की आपली महाराष्ट्र पशु विद्यापीठाची कधी नेमकी एक्झाम होणार आहे. तर फायनली माझ्या मित्रांनो त्याची परीक्षा तिथी ही जाहीर झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे. निगेटिव्ह मार्किंग आणि तो म्हणजे ग्रुप टायमिंग. आता याच्या पूर्वीसुद्धा आपण याच्या संदर्भात भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत फ्रीवाले, जे की YouTubeला ऑलरेडी अवेलेबल आहेत, प्लेलिस्ट आहेत. त्या संदर्भात तुम्हाला नंतर मी माहिती देतो. जसं की तुम्हाला भरपूर साऱ्या लोकांना असा प्रश्न पडला असेल, की नेमकं ही अपडेट कुठे आहे? तर तुम्हाला मप्सूच्या ऑफिशियल वेबसाईटला हे जे दिसते ना, हे ऑफिशियल वेबसाईट हां. तिथे जाऊन तुम्हाला ह्या गोष्टी चेक करायच्या आहे. होममध्ये तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल. बातमी खरी आहे का खोटी आहे. इतकं क्लिअर झालं. आता याच्यामध्ये कोणत्या बातम्या नेमक्या आहेत? तर माझ्या मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे क्लिअरली, की हे काही दिवसापूर्वी आलं होतं. 17 तारखेला मुलांनी याला सुद्धा फेक म्हटलेलं होतं. ठीक आहे. पोस्ट वाईज फॉर्म कोणत्या गोष्टीसाठी किती आले हे इथं दिलेलं होतं आणि ह्या गोष्टी भरपूर साऱ्या लोकांनी फेक आहे, इतकेच कसे काय फॉर्म आले म्हणून त्याला काय म्हणजे असं दुर्लक्ष केलं. तर 12,829 फॉर्म हे सुद्धा तुम्हाला तिथेच पाहायला भेटेल. याचबरोबर माझ्या मित्रांनो, आता जे आजचं अपडेट आहे तुम्ही पाहू शकता, की हे जी आपली मप्सूची परीक्षा असणार आहे, मप्सूची परीक्षा आपली 22 ते 25 जून 2026च्या संदर्भात असणार आहे. कोणाचा पेपर कोणत्या दिवशी होईल हे आता तुर्तास इथं अजून कळलेलं नाही. तुम्हाला आय कार्डवरती किंवा आणखी त्या संदर्भात अपडेट आल्यास मी तुम्हाला सांगेल. परीक्षा ही 1-2 पदासाठी नाही आहे. परीक्षा भरपूर सारे साधारणतः याच्यामध्ये जेवढी पदं आहेत ना, याच्यामधल्या 2 पदाची परीक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. ते सुद्धा अपडेट तुम्ही त्याच्यावरती पाहून घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मप्सूने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या एम-सी-क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य केवळ बद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांचा प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, माझ्या मित्रांनो, या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील. उदाहरणार्थ एम-ए-एफ-एस-यू या परीक्षेत 4 कालबद्ध विभाग ए-बी-सी-डी संच असतील. प्रत्येक विभागाला 25 असतील आणि 30 मिनिटं वेळ असतील. म्हणजे 2 तासाचा तुमचा पेपर असणार आहे. तर दिलेला पूर्ण वेळ करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. म्हणजे जोपर्यंत इकडला पहिला ब्लॉक सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत दुसऱ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला जाता येणार नाही. उमेदवारांना दिलेला पूर्ण वेळ झाल्यानंतर प्रश्नाचे पुनरावलोकन करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. मागील विभागांसाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागांचे प्रश्न आपोआप सुरू होतील. म्हणजे एक ब्लॉक कंप्लीट झाला का पुढचा ब्लॉक ऑटोमॅटिकली ओपन होईल आणि एकदा तुम्ही पुढच्या ब्लॉकमध्ये गेल्यानंतर मागच्या ब्लॉकमध्ये येता येणार नाही. यानंतर माझे मित्रांनो, उमेदवारांना कोणताही प्रयत्न केला असो वा नसो, पुनर्वलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. याचा अर्थ असा की त्या गटासाठी दिलेला वेळ संपण्याआधी उमेदवार त्या चिन्हांकित प्रश्नांवर पुन्हा एका विभागात जाऊ शकतात. लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पुनर्वलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नाचे मूल्यमापन केले जाणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, परीक्षेचे स्वरूप आणि अनुषंगिक सूचना काय आहेत. आता जेवढेही तुम्हाला हे पोस्ट नेम दिसते ना, असिस्टंट फार्म मॅनेजर, वेटरनरी, बॉयलर ऑपरेटर, फार्म असिस्टंट, लॅबरी अटेंडंट, ऑपरेटर थ्रेटर, ऑपरेशन थ्रेटर, ह्या सगळे हे पदं आहेत आणि याची जी परीक्षा असणार आहे ना, ते या पद्धतीनं असणार आहे. कशी? त्याचा ग्रुप ए, बी, सी, डी अशा प्रकारचे ग्रुप असणार आहेत आणि या ग्रुपमध्ये काय असेल तुम्हाला, जसं एक नंबर आलेला मराठीचे पहिल्या ग्रुपमध्ये तुम्हाला 5, त्याचबरोबर आपल्याला ए ग्रुपमध्ये मराठीचे 5, इंग्लिशचे 3, जनरल नॉलेजचे 4, आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे 3 आणि टेक्निकलचे असे 10, एकूण 25 प्रश्न. ग्रुप बीमध्ये 25, ग्रुप सीमध्ये 25 आणि ग्रुप डीमध्ये 25. जेवढे पदं वरते गेलेले आहेत त्या पदाचा संदर्भात आहे आणि याला अर्धा तास असणार आहे. अर्ध्या तासात तुम्हाला 25 मिनिटं सॉल्व्ह करायचे, म्हणजे प्रश्न हे तुम्हाला टोटल पेपर 2 तासाचा असणार आहे. पण ब्लॉक वाईज आहे, एवढं लक्षात ठेव जा. महत्त्वाची गोष्ट एवढं, याला स्क्रीनशॉट मारून घ्या. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला ज्युनियर स्टोअर कीपर, सीनियर क्लर्क आणि म्हणजे परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना या पदासाठी दिलेल्या आहेत. तर याला सुद्धा आपण पाहू शकतो 2 तास आहे आणि यांचे सुद्धा ए-बी-सी-डी ग्रुप असणार आहे. पण यांचे जे ग्रुप आहेत ते पाहू शकता तुम्ही कोण्या पद्धतीनं आहे. तर हे आपली परीक्षा तिथी जाहीर झालेली आहे फायनली भरपूर दिवसापासून. त्याचबरोबर
ट्रॅक्टर ड्रायव्हर, मेकॅनिकल ऑपरेटर, ड्रायव्हर, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर त्यांच्यासाठी जे ग्रुपची परीक्षा असणार आहे, यांसाठी 23-23 मिनिटाचा एक ब्लॉक आहे. 23-23 मिनिटाचा 15 प्रश्न आहे. 15, 30 आणि आपल्याला 30 60 प्रश्न पाहायला भेटून आपल्याला. ओके. यानंतर आपल्याला ह्या परीक्षेच्या संदर्भात आणखी माहिती जेवढी स्लाईडवर होती तेवढी आपल्याला सांगण्यास प्रयत्न केला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, माझ्या मित्रांनो, अभ्यास करण्याची वेळ आता जवळपास संपलेली आहे. कारण की ही ॲप्लिकेशन साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून 4 महिन्यापासून सुटलेले होते. मला एक विनंती आहे, भरपूर सारे मुलं आपल्या बॅचमध्ये जॉइन होत आहेत. माझ्या मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, तर मी आपल्याकरिता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी क्लास नोट्स PDF माध्यमातून 4000 प्लस प्रश्नांचा सराव घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये भरपूर सारे मुलं सहभागी झालेले आहेत. सोबतच मी म्हटलं एवढ्या दिवसापासून मुलांना सांगितलं PDF नोट्सची तर आहेच आणि ही फक्त ऑफर ₹399 होती. आता सुद्धा तेवढ्याच रुपयात आहे. महत्त्वाची गोष्ट मुलांना मी सांगितलं होतं, "बाबा फक्त PDF देऊन मला चालणार नाही. मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करेन पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत." तर माझ्या मित्रांनो, हे कंटेंट तुम्ही जर कधी विचार पाहिला, तर या कंटेंटमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या या बॅचमध्ये वास्तविकता नॉन टेक्निकलची बॅच आहे. जे प्रत्येकाला 60-60 प्रश्नांचा सिलेबस त्याच्यासाठी असणार आहे. यामध्ये मी आतापर्यंत साधारणतः मराठीचे 20 क्लास घेतलेले आहेत. बुद्धिमत्तेचे 16 क्लास, सामान्य ज्ञानचे 7 क्लास, इंग्लिशचे 28 क्लास. याच्यामध्ये इंग्लिशचे 28 क्लासबरोबर 10 फाईल दिलेल्या आहे उत्तरा प्रश्नासहित. त्यानंतर सामान्य ज्ञानचे 14 फाईल प्रश्न उत्तरासहित दिलेले आहेत, जे तुम्हाला पेपरमध्ये वाचून जायचे आहेत. ओके. सराव प्रश्न म्हणू शकतो आपण, हेच येणार असं म्हणणार नाही. ओके. याचबरोबर माझे मित्रांनो 20 व्हिडिओ मराठीचे सद्यस्थितीत अवेलेबल झालेले आहेत आणि रेग्युलर बेसिसवर याच्यात व्हिडिओ अवेलेबल होणार आहे. तर मराठीच्या 16 फाईलसुद्धा अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, PP अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देतो. त्याच्यावरती माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे. कृपया कॉल करणं टाळावा. WhatsAppला जर तुम्ही मेसेज केला तर खूप बरं होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, माझ्या मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीला सामील व्हायचं आहे. याची फी फक्त ₹399, 4000 प्रश्नसुद्धा आहेत आणि ही क्लाससुद्धा त्याच्यामध्येच आहे आणि ही PDF सुद्धा त्याच्यामध्येच आपल्याला उत्तरासहित अवेलेबल होऊन जाणार आहे. मी विनंती करेल, तुमच्या कुठलेही प्रश्न असतील तर नक्की तुमचे प्रश्न तुम्ही मांडू शकतात आणि रेग्युलर बेसिसवर याच्यात क्लास चालू आहेत. ओके. मराठी व्याकरण आपल्याला संपवायचं आहे पूर्ण परीक्षेपूर्वीच. जय हिंद, जय महाराष्ट्र.